लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर म्हणजे कोणतं मंदिर आहे? संसद. संसद ही लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर आहे आणि या सर्वोच्च मंदिरामध्ये सर्वोच्च सभागृह म्हणजे लोकसभा आहे. या लोकसभेचा सर्वोच्च पुजारी म्हणजे कोण असतो? तर सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणजे लोकसभा अध्यक्ष असतो. कारण त्या लोकसभा अध्यक्षांची जबाबदारी असते सभागृहात आलेल्या सर्व सदस्यांची म्हणजे लोकशाहीच्या भक्तांची, लोकशाहीच्या पुजाऱ्याची म्हणजे लोकसभेच्या सदस्यांची योग्य ती संधी त्यांना योग्य ते दर्शन घेऊ देणं, योग्य ते बोलू देणं, देवाकडे म्हणजेच लोकशाहीकडे योग्य ती मागणी करण्याचा अधिकार देण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षाकडे आहे. आणि हा लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे लोकशाहीतला सर्वोच्च पुजारी असला पाहिजे. आणि हा सर्वोच्च पुजारी कसा असणं अपेक्षित आहे? तर संसदेची, लोकशाहीची, लोकसभेच्या सदस्यांची प्रतिष्ठा योग्य ती टिकणे, प्रतिभावान सदस्यांना बोलू देणे, सभागृहाची सदस्यांची प्रतिमा टिकवणे याबद्दलची सर्वोच्च जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची असते. कारण प्रतिमा सभागृहाची, प्रतिभा सदस्यांची, सभागृहाची आणि प्रतिष्ठा सभागृहाची सदस्यांची हे टिकणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य ही सगळी लोकसभेत चालतात, लोकसभेत अंमलात येतात आणि त्या ठिकाणी लोकसभा हे सर्वोच्च पातळीवर काम करत असेल तर ती सर्वोच्च जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची असते. सगळ्याला योग्य ती समान संधी देणं, सगळ्याला बोलण्याचा योग्य तो न्यायपूर्ण अधिकार देणं, वेळ देणं, समान व्यवस्था ठेवणं जबाबदारी लोकसभा अध्यक्षाची असते. म्हणून लोकशाहीमध्ये महत्त्वाचं मंदिर संसद आहे आणि संसदेतल्या मंदिराचा सर्वोच्च पुजारी लोकसभा अध्यक्ष आहे, जो निष्पक्ष असणं अपेक्षित आहे, समतोल विचार करणारा अपेक्षित आहे. जसं ब्रिटनमध्ये लोकसभा अध्यक्षाला म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सच्या अध्यक्षाला त्यांच्या सभागृहात त्यांच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो, ज्यामुळे ते निष्पक्ष राहतील. आपल्या देशात राजीनामा देणं बंधनकारक नाही, फक्त आपल्या लोकसभा अध्यक्षांनी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित नाही. त्यांच्या नैतिकतेवर आणि निष्पक्ष कार्यावर घटनाकाराने विश्वास ठेवला आहे आणि हीच जबाबदारी आर्टिकल 93 प्रमाणे निष्पक्षपणे काम करणे हे लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांची आहे. ज्यामुळे लोकशाहीचं आणि संसदेचं मूल्य सर्वोच्च राहील, तर खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न लोकसभेपर्यंत पोहोचतील आणि लोकसभेत त्यावर सर्वोच्च निर्णय, बहुमताचा निर्णय होईल हेच अपेक्षित असतं.